नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे सोमवार. सोमवार विशेष भागामध्ये आपण अतिशय सोप्या, पटकन होणाऱ्या अशा 3 रांगोळ्या बघतो आहोत. तर या तिन्ही रांगोळ्या व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आणि जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर, देवासमोर, तुळशीसमोर. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की रांगोळ्या कशा वाटल्या ते. शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा किंवा तुम्ही विसरला असाल सबस्क्राईब करायला तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवीन रांगोळ्या बघायला भेटणार आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या दारासमोर रोज नवीन रांगोळी काढू शकाल. रोजचं टेन्शन नाही राहणार कुठली रांगोळी काढू. आदल्या दिवशीच रात्री रांगोळी बघून ठेवायची, उद्या कुठली रांगोळी काढायची, व्हिडिओ बघायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काढून घ्यायची रांगोळी. 5 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर नक्की ट्राय करा. आता आजच्या भागातली जी पहिली रांगोळी आहे ती अतिशय सुंदर, सोपी आहे आणि एकदम कमी कलर वापरलेले आहे आपण. फक्त सफेद कलर, लाल आणि पिवळा कलर, ते पण जास्त वापर नाही केलेला. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही सणसूद आली ना, म्हणजे सणांना पण काढू शकता. फक्त त्यात तुम्ही कलर भरा, म्हणजे दिसायला छान वाटेल रांगोळी. तर आपले गणपती बाप्पा गेले, गौरी गणपती, म्हणजे सण आपला संपलेला आहे गौरी गणपतीचा. तर आता कालपासून पितृपक्ष चालू झालेला आहे. पितृपक्षाचं महत्त्वाचं तुम्हाला सर्वांना माहितीच असणार आहे. आपले जे पूर्वज आहे त्यांना शांती मिळावी यासाठी आपण पितृंची पूजा केली जाते. वेगवेगळ्या म्हणजे तिथीनुसार त्यांचे पूजन केलं जातं आणि त्यांना स्वयंपाक वगैरे केलं जातं. माहितीच असणार आहे तुम्हाला पितृपक्षाविषयी. आणि त्यानंतर आपला नवरात्र उत्सव चालू होणार आहे. अतिशय महत्त्वाचा सण आहे नवरात्र उत्सव पण. तुम्हाला जर नोटिफिकेशन नसेल येत व्हिडिओचे, तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करू शकता आणि तिथे जाऊन प्रेस करायचा, म्हणजे तुम्हाला माझे प्रत्येक नोटिफिकेशन येईल. आणि रांगोळ्या नक्की बघत जा. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तर नक्की चेक करा. तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल नक्की व्हिडिओ बघत जा. तुम्ही बघू शकता आजची रांगोळी, पहिली रांगोळी आपली. अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी काढून झालेली आहे. दुसरी रांगोळी 3 ते 1 ठिपक्यांची, म्हणजे चांदणीचा आकार देतोय आतमध्ये आपण. एक चांदणी काढून घ्यायची आणि त्याच्या बाजूला आपण छान अशी डिझाईन तयार करणार आहे. आपल्या रांगोळीमध्ये जास्त बारीक पण डिझाईन नाही आहे, त्यामुळे ती पटकन पण होते आणि कुणालाही काढता येते. बारीक डिझाईन म्हटल्यावर थोडं काढायला वेळ पण लागतो आणि रोजसाठी अशा डिझाईन ओके आहेत असं मला वाटतं. पटकन होणाऱ्याच डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येते दरवेळेस, जेणेकरून तुमचाही वेळ वाचावा. तुम्ही पण रोज थोडी प्रॅक्टिस करत जा रांगोळीची. रोज दारासमोर रांगोळी काढली तर आपोआपच प्रॅक्टिस होऊन जाईल, त्यामुळे टेन्शन नाही. आपण बघा चांदणी काढून घेतली आणि त्याच्या बाजूने पानांचा आकार दिला आहे. प्रत्येक त्रिकोण जो आहे चांदणीचा त्याला, आणि आतमध्ये एक असं फूल तयार केलेलं आहे. ज्या मी व्हाईट कलरने रेष काढते आता त्या पाकळ्यांमध्ये, ते समजा दुसऱ्या पिवळा वगैरे कलरने पण काढले असते तरी छान वाटले असते. आपली नेहमीची डिझाईन 3 ठिपक्यांची. ते त्या टिपक्या त्या डिझाईनशिवाय रांगोळी अपूर्णच वाटते मला. त्यामुळे एकदा तरी मी ॲड करतेच. छान वाटतं ती रांगोळी.
लाल आणि पिवळ्या कलरचे टिपके काढून डिझाईन तयार केली. बघा दुसरी रांगोळी किती सुंदर आणि सोपी पटकन होणारी. आता आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी. त्यात पण आपण एक चांदणी काढणार आहे. आणि जो 2 त्रिकोणाच्या मध्ये जो गॅप उरला आहे तिथे अशी डिझाईन तयार करून घेतोय. त्याला मी थोडं नंतर व्यवस्थित शेप देऊन घेतला आणि त्यामध्ये आपण असं वेली काढतो छोटीशी. त्याला पण असं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. तुम्हाला जर अजून ही डिझाईन मोठी करायची असेल तर तुम्ही अजूनही डिझाईन बाजूने वाढवू शकता. जो ते आपण 3-3 टिपक्यांची डिझाईन काढली त्यात तो गॅप आहे मध्ये, तिथे पण अजून एक डिझाईन वाढवू शकता तुम्ही. पण आपलं हे कशा डेलीच्या रांगोळ्या आहे त्यामुळे मी जास्त मोठी काढली नाही रांगोळी. जेव्हा आपला दिवाळी वगैरे सण सुरू होणार आहे तेव्हा मोठ्या मोठ्या रांगोळ्या बघणार आहेत आपण, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिवाळीच्या सणांसाठी त्या रांगोळ्या काढता येतील. तर आपली ही रांगोळी पण काढून होत आलेली आहे. तर ह्या तिन्ही रांगोळ्या शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी पुढच्या भागात नक्की भेटा. म्हणजे तुम्ही पुढच्या भागातले व्हिडिओ रांगोळ्या नक्की बघा आणि रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा. भेटूया अशाच युनिक रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.